ही रेसिपी अशी आहे की आपण हे 3 ते 4 दिवस एन्जॉय करू शकतो। तर ह्या आहेत पालकाच्या वड्या, तर अगदी कुरकुरीत अशा इथे तयार होतात। तर बघताच क्षणी खाव्याशा वाटणारे अगदी परफेक्ट अशा इथे वड्या पडल्या गेलेल्या आहेत आणि खायला म्हणाल तर अगदी टेस्टी ह्या वड्या लागतात। खूप कुरकुरीत लागतात। आपण याला डीप फ्राय पण करू शकतो आणि शॅलो फ्राय पण करू शकतो। नमस्कार सर्वांना। तर सोनेरी स्पेशल डिश या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत मस्तपैकी पालकाच्या वड्या। तर हे इथे मी पालक जो आहे तो असा स्वच्छ निवडून घेतलेला आहे। याचे देठ अजिबात घ्यायचे नाही आहेत आपल्याला। असा मी इथे पालक निवडून स्वच्छ घेतलेला आहे आणि हा आपल्याला धुवून थोडासा कोरडा करून घ्यायचा आहे, जेणेकरून याच्यामध्ये पाण्याचा अंश बिलकुल नसला पाहिजे। तर चला मग आता हे आपण धुवून घेऊया। तर हा इथे मी पाव किलो पालक घेतलेला आहे। तर हा पालक इथे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 3 ते 4 पाण्यामध्ये। तर असं मोठं घ्यायचं आपल्याला भांडं, त्याच्यामध्ये व्यवस्थित छान पालक धुवून निघतो। अगदी स्वच्छ इथे पालक धुवून घ्यायचा आहे, काड्या अजिबात घ्यायच्या नाही आहेत आपल्याला इथे। तर हा पाव किलो जो पालक आहे तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 5 मिनिट इथे मी निथळत ठेवण्यासाठी ठेवला होता। पाणी ह्याला अजिबात आपल्याला राहू द्यायचं नाही, पाणी पूर्ण याचं निथळ गेलं पाहिजे आणि नंतरच आपण याला कट करून घेणार आहोत। अगदी बारीक बारीक आपण पालक जो आहे तो अगदी बारीक असा इथे चिरून घेणार आहोत। पालक जर व्यवस्थित बारीक चिरून घेतला तर आपल्या ज्या वड्या आहेत त्या अगदी व्यवस्थित पडल्या जातील। त्यासाठी आपल्याला इथे पालक जो आहे तो अगदी बारीक बारीक असं चिरून घ्यायचा आहे आणि पालक जो आहे तो चिरून झालेला आहे। तर आता आपल्याला इथे वड्यासाठी लागणारं साहित्य बघूयात। तर इथे 2 चमचे मी धने घेतलेले आहेत, 1 चमचा मी इथे बडीशोप घेतलेली आहे, 1 चमचा जिरे घेतलेले आहेत, चिमूटभर ओवा घेतलेला आहे, लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि हे मिश्रण मी इथे वाटून घेतलेलं आहे। तर आता पालकावरती पूर्ण आपल्याला हा मसाला टाकून घ्यायचा आहे। अर्धा चमचा इथे हळद पावडर टाकलेली आहे, अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे, कारण याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे। आपल्या आवडीनुसार इथे तिखट टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे। व आता याच्यामध्ये मी बेसन पीठ टाकलेलं आहे। सुरुवातीला 1च वाटी टाकलेलं आहे, खूप जास्त आपल्याला इथे बेसन पीठ टाकायचं नाही आहे आणि अगोदर आपल्याला व्यवस्थित हे जे पीठ आहे ते पालकाच्या भाजीला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। म्हणजे जे पालकाच्या भाजीचं जे ते पाणी असतं ते रिलीज होईल यासाठी आपल्याला असं चोळून अगोदर घ्यायचं आहे आणि नंतर मी अजून एक अर्धी वाटी बेसन पीठ टाकलेलं आहे। तर असं 1.5 वाटी मी इथे बेसन पीठ टाकून घेतलेलं आहे आणि अगदी हलकंसं आपण पाण्याचा हात इथे घ्यायचा आहे, खूप जास्त पाणी टाकायचं नाही आपल्याला। खूप घट्ट आपल्याला हा गोळा मळायचा नाही, अगदी सैलसर असा इथे गोळा आपल्याला पीठ तयार करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने इथे मी पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि इथे प्लेट घ्यायची आहे आणि त्याला तेल लावून घ्यायचं आहे। तर इथे मी प्लेटला तेल लावून घेतलेलं आहे आणि हे आपण पालकाचं जे मिश्रण आहे ते पूर्ण साईडने आपल्याला इथे असं पसरवून घ्यायचं आहे व्यवस्थित, जेणेकरून वड्या ज्या आहेत त्या व्यवस्थित छान पडतील। तर खूप टेस्टी लागतात ह्या वड्या, नक्की ट्राय करून बघा। आणि आता याच्यावरती आपल्याला थोडेसे पांढरे तीळ टाकून घ्यायचे आहेत। तर पांढऱ्या तिळामुळे वड्या ज्या आहेत त्या आपल्याला खायला अगदीच रुचकर लागतील। आणि आता आपल्याला इथे 15 ते 20 मिनिट हे जे मिश्रण आहे ते वाफवून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून द्यायची आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला इथे 15 ते 20 मिनिट छान वाफवून घ्यायचं आहे हे मिश्रण आणि पूर्णपणे आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे। तर आता हे पूर्ण थंड झालेलं आहे। तर आता हे आपल्याला हवे त्या आकारामध्ये इथे याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत। जर तुम्ही गरम गरम असताना जर कट केलं तर ह्या वड्या व्यवस्थित पडणार नाहीत, मिश्रण चाकूला चिटकलं जाईल। त्याच्यामुळे पूर्णपणे हे मिश्रण थंड होऊ द्यायचं आणि नंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत। तर तुम्ही ह्या वड्या फ्राय न करता अशाच देखील तुम्ही खाऊ शकता चहासोबत किंवा छोट्याशा भुकेसाठी ही परफेक्ट अशी रेसिपी आहे।
तर तुम्ही बघू शकता किती सुरेख अशा इथे वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. अगदी प्लेटला वगैरे चिटकलेले नाही आहेत, व्यवस्थित अशा इथे वड्या आपल्या पडले गेलेले आहेत. तर आता इथे गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अगदी 3 ते 4 चमचे आपल्याला तेल टाकायचं आहे. आणि तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे वडे जे आहेत ते फ्रायसुद्धा करू शकता, पण मी इथे शॅलो फ्रायच करून घेत आहे. तर 4 ते 5 मिनिट आपल्याला हे वड्या जे आहेत ते व्यवस्थित छान कुरकुरीत होईपर्यंत इथे आपल्याला शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. खूप कुरकुरीत अशा तयार होतात. खूप म्हणजे आपल्याला इथे गॅस जो आहे तो फुल ठेवायचा नाही, अगदी मिडियम गॅसवरती आपण या वड्या कुरकुरीत होईपर्यंत इथे आपण छान शॅलो फ्राय करून घेणार आहोत. तर इथे आपल्या पालक वडी तयार आहे. तर नक्की ट्राय करून बघा. खायला अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही वडी तयार होते आणि खायला देखील खूप टेस्टी लागते. तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सोनाली स्पेशल डिश या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच एका छानशा हेल्दी रेसिपीबरोबर. तोपर्यंत